प्रेज द लॉर्ड. या इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन जे ख्रिस्ती बंधू भगिनी मला ऐकत आहेत त्यांचं मी ख्रिस्तामध्ये स्वागत करतो. प्रथम मी माझी ओळख करून देतो. मी सालोमन वाघमारे पुणे येथून बोलतोय आणि ख्रिस्ती मंडळी चर्च ताडीवाला रोड ह्यांच्या माध्यमातून मी आपला समोर उभा आहे. सुरुवातीला आपण स्तोत्राचं वाचन करूया. स्तोत्र 91 हे आपल्यासाठी माझा मुलगा मिखा वाघमारे हा वाचेल. स्तोत्रसंहिता 91. जो परस्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्गा असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भेटणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहेस. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबू जवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थरी सुरक्षित ठेवेन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. वाचलेली सर्व वचने परमेश्वर आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुझ्या दृष्टीनं मान्य होऊ दे. आमेन. प्रियानो, कोरोनाच्या ह्या संकटामुळे आपण सध्या भयभीत वातावरणामध्ये जगत आहोत. ह्या कोरोनाच्या संकटामुळे 25 मार्च पासून आपल्या देशामध्ये लॉकडाऊन लागलेला आहे आणि 25 मार्च पासून आपण घरामध्ये आहोत. मी व्यक्तिगत 25 मार्च पासून घरामध्ये आहे. पण 25 मार्चला ज्यावेळेस लॉकडाऊन लागला तो 21 एप्रिल पर्यंत होता. वाटलं चला 3 आठवड्याचा प्रश्न आहे, आपण घरी राहू, आपण इतके दिवस काम करतोय, 3 आठवडे घरी राहू आणि आपण आनंदाने ते 3 आठवडे घरामध्ये घालवले. कारण आपल्याला वाटत होतं की 3 आठवड्यामध्ये ह्याचा काहीतरी निर्णय लागेल, ह्या परिस्थितीमधून आपण बाहेर येऊ. पुढे जाऊन आपण पाहतो की परिस्थिती नियंत्रणात न आल्यामुळे अजून 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला. असे लॉकडाऊन वाढवत वाढवत 5वा लॉकडाऊन आला, जो 1 जून पासून ते 30 जून पर्यंत लावण्यात आला. आता मात्र सगळ्यांच्या काळज्या आणि चिंता वाढू लागल्या. कारण मार्च 25 पासून ते जून पर्यंत ह्या आजारावर काहीच उपाय मिळत नव्हता आणि सर्व विचार करू लागले की हे कधी संपणार. काय म्हणू लागले, हे संपणारच नाही. गव्हर्नमेंट म्हणू लागलं तुम्हाला कोरोना बरोबरच जगावं लागेल, हा जाणारच नाही. असं भीतीचं वातावरण आपल्यामध्ये निर्माण झालं. ह्या अशा परिस्थितीमध्ये असताना मला चव्हाण पाळक साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं, ब्रदर, मी तुम्हाला एक जबाबदारी देत आहे, तुम्ही एक मेसेज तयार करा. मी त्यांना माझी मनस्थिती पूर्णपणे सांगितली
की बाळासाहेब मी फार भयभीत आहे आणि डिस्टर्ब आहे आणि आता मला काही सुचत नाही, मी काय करू. ते म्हणाले की काही काळजी करू नका, तुम्ही मेसेज तयार करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आणि त्याच वेळेस परमेश्वराने माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना केली. आणि प्रार्थनेनंतर मी म्हटलं ठीक आहे पाळीक साहेब, मी मेसेज करतो. आणि मी मेसेज करायला ठरवल्यानंतर गुडघ्यावर आलो आणि परमेश्वराला सांगितलं की या भयभीत वातावरणामध्ये मला तू बोलण्यास सुचव. आणि मी ती प्रार्थना केली आणि पवित्र शास्त्रामधून मला एक वचन मिळालं आणि माझा विश्वास झाला की हेच वचन परमेश्वराने माझ्यासाठी दिलेलं आहे. आणि ते वचन होतं नीतिस्तोत्रे याचा 29वा अध्याय आणि 25वा वचन. काय म्हणतं ते वचन? मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते. होय प्रियानो, हे ज्यावेळेस मी वचन वाचलं त्यावेळेस मला वाटलं की हे खरंच माझ्यासाठी आहे, कारण मी भयभीत आहे आणि ते वचन माझ्यासाठी आहे. माझी भीती पाशवशच आहे, पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचं संरक्षण होतं. इतकं मोठं वचन परमेश्वराने मला दाखवलं. आणि मी विचार केला की आजच्या वचनामधून भय, भीती ह्याच्यावर आपण थोडं बोलूया. जे माझ्या परीनं मला वचन समजलं त्यानुसार भय ह्या विचार आपण विचार करूया. प्रियानो, भयाचे 2 प्रकार आहेत, भीतीचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जगिक भीती आणि एक म्हणजे देवाची भीती. जगिक भीती काय आहे? संसाराच्या चिंता, भविष्याची चिंता, प्रकृतीची चिंता, नुसती चिंता, काय होईल काय होईल काय होईल, एक मानसिकता आहे. आणि ही जगिक भीती जी आहे मनुष्याला पापाकडे घेऊन जाते, पाप करण्यासाठी प्रवृत्त करते. आपण रोजचे वर्तमानपत्र वाचत असाल की त्यामध्ये कमीत कमी एक बातमी अशी असते की नैराश्यातून आत्महत्या केलेली असते. हे नैराश्य कुठून आलं? त्यांना भविष्याची चिंता आहे, नोकरीची चिंता आहे, आपण काय खाऊ, कसं पांघरू, कुठं राहू, ह्या सगळ्या चिंताने ते भयभीत झालेले आहेत. आणि भयभीत अवस्थेमध्ये आत्महत्यासारख्या मोठ्या पापाकडे ते वळलेले आहेत. पुष्कळ लोक, त्यांच्याकडे नोकरी नाही, काय नाही. आपण पेपरमध्ये वाचतो की बाहेर निघताना तुम्ही मौल्यवान वस्तू घालू नका, सोनं घालू नका, या करोना परिस्थितीमुळे चोऱ्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे काय? या भयभीत परिस्थितीमध्ये ते भय मनुष्याला चोरी करण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि आपण अनेकदा पाहतो की आपल्याला काही गरज असेल तर पुढच्याला आपण आपली वस्तुस्थिती न सांगता हे खोटं सांगतो की त्याला आपल्याबद्दल काय तर सहानुभूती व्हावी आणि त्याने आपल्याला मदत करावी. ही भीती आपल्याला खोटं बोलण्यासाठी देखील प्रवृत्त करते. ह्याच्या उलट देवाचं भय, देवाची भीती ही आपल्याला पापापासून दूर नेते. अगदी उलट, देवाची भीती ही आपल्याला पापापासून दूर नेते. तर सुंदरसं उदाहरण एकच देईन, असे पुष्कळ उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आहेत. मी तुम्हाला एक योसेफाचं उदाहरण देईन. ज्यावेळेस फारो राजाकडे योसेफ गुलाम म्हणून होता, त्यावेळेस फारोचा एक अधिकारी होता, त्याचं नाव होतं पोटिफर. आणि त्याच्या पत्नीला योसेफाबद्दल आकर्षण होतं आणि ती एकांतात योसेफाला भेटती आणि ती योसेफाला म्हणती की चल आपण व्यभिचार करूया, आपल्याला कोणी पाहणार नाही. पण योसेफ ह्याला परमेश्वराचं भय होतं. तो काय म्हणतो की माझा परमेश्वर मला पाहतो आणि ह्या गोष्टीसाठी तो तयार झाला नाही. पुढे जाऊन त्याला खोट्या आरोपांवर पुष्कळ त्रास देण्यात वगैरे आला त्यांनी, असे त्याला नकार दिल्याबद्दल. पण आपल्याला काय बघायचं इथं की परमेश्वराचं भय योसेफाला
त्याच्या पापापासून त्यांनी लांब नेलेला आहे. आणि वचन काय सांगतं, परमेश्वर काय म्हणतो, मी स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असा परमेश्वर आहे. तो भयास योग्य आहे, त्यामध्ये काही पाप नाही, त्याचं भय आपण धरलंच पाहिजे. आणि नीतिसूत्रकार काय म्हणतो, देवाचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय. म्हणजे भयाचे जे देवाचं भय आहे ते सर्व आपल्या फायद्यासाठी, आपल्याला ज्ञान मिळतं, आपल्याला संरक्षण मिळतं, आपल्याला पापापासून ते अलिप्त करतं. परंतु प्रियानो, हे भय जे आहे हे आपल्या मनुष्य मात्राला त्यांनी सोडलेलं नाहीये. आपण पवित्र शास्त्रामधून असे परमेश्वराचे सेवक पाहतो की त्याला परमेश्वराने निवडलं होतं, पण त्यांच्या मनामध्ये भय आलं, कारण ते मनुष्य होते. प्रथम उदाहरण घेऊया आपण शाऊल राजाचं. ज्यावेळी इस्रायल लोकांनी पहिला राजा मागितला, तर तो पहिल्या राजासाठी परमेश्वराने शाऊलाची निवड केली. आणि शाऊल इस्रायलचा राजा झाला. परमेश्वर त्याच्या बरोबर होता. परमेश्वर बरोबर असल्या कारणाने त्याने अनेक लढाया जिंकल्या. परंतु एक वेळ अशी आली की तो भयभीत झाला. ती वेळ म्हणजे गल्ल्यात जो आहे, तो गल्ल्यात तो आव्हान करत होता की कोण माझ्यासाठी लढायला तयार आहे, त्यांनी समोर यावं, मी त्याला मुरगळून टाकीन. आणि या आव्हानाला शाऊल भ्यालेला आहे, कारण तो परमेश्वरापासून दूर गेलेला आहे. पण इस्रायल लोकांबरोबर परमेश्वर होता. त्यांनी तिथं दानियेलाचा उपयोग करून घेतला. आणि तो दानियल लहान वयाचा मेंढपाळ, निशस्त्र, एक गोफन घेऊन दावीद जो आहे, दाविदाचा उपयोग करून घेतला. आणि त्यांनी निशस्त्र होऊन एक गोफन घेऊन त्या गल्ल्याताचा वध केलेला आपण पाहतो. दुसरे का आपण उदाहरण पाहूया. पेत्र हा परमेश्वराचा एकदम आवडता शिष्य होता. आणि ज्या वेळेस ते सर्व तारवामध्ये बसले होते, त्यावेळेस प्रभू ख्रिस्त चालत त्यांच्याकडे येत होता. आणि त्यावेळेस पेत्राने इच्छा प्रगट केली की मी पण तुझ्याकडे चालत येऊ काय. आणि प्रभू ख्रिस्तांनी सांगितलं ये. आणि त्यांनी विश्वासानं त्या समुद्रावर पाय ठेवला. त्यावेळेस त्याचा विश्वास होता. त्या विश्वासाने तो पाय ठेवला. आणि तो काही पावलं चालून गेल्यानंतर त्याला जगीक भीतीनं घेरलं. त्या वारा आणि लाटा पाहून तो घाबरला आणि तो बुडू लागला. तो मनुष्य होता, त्याला जगीक भय वाटलं, तरी परमेश्वराने त्याला सोडलं का? नाही सोडलं. तर परमेश्वराने त्याला हात देऊन वर घेतलेला आहे. अजून एक आपण उदाहरण बघूया अब्रामाचं. अब्राम हा ज्यावेळेस फारो राजाकडे गेला, सारा पत्नी ही त्याच्याबरोबर होती. आणि फारो राजाला अब्राहम घाबरला. अब्रामाला वाटलं की जर मी सारा ही माझी पत्नी आहे असं सांगितलं तर फारो राजा मला मारून टाकेल. म्हणून तो भ्याला आणि फारो राजाला त्यांनी खोटं सांगितलं. हे सगळे मनुष्य प्राणी आहेत. आणि देवाला माहिती आहे की मनुष्य प्राण्यामध्ये जगीक भीती ही असतेच. आणि परमेश्वर काय म्हणतो की तो स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असा परमेश्वर आहे. त्यांनी परमेश्वराला घाबरावं मनुष्याने, ही त्याची इच्छा आहे. ह्याचे उदाहरण आपण पाहूया. ज्यावेळेस मोशे पर्वतावर गेला आणि पर्वतावर गेल्यानंतर त्याला परमेश्वराने दर्शन दिलं. झुडपामध्ये अग्नी, इतका प्रखर अग्नी होता की मोशेनं आपलं तोंड झाकलं. आणि पुढे म्हटलेलं आहे की तो परमेश्वराकडे बघायसाठी भ्याला. त्याला परमेश्वराकडे
बघायची भीती वाटली, कारण मनुष्य प्राणी आहोत, आपण परमेश्वराकडे उघडपणे बघू शकत नाही. ही भीती त्याच्यात जी ठाई होती ती अति योग्य असे होती. अजून आपण पुढे जाऊन निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये बघितलं, मोशे इस्रायल लोकांना घेऊन कनान देशाकडे निघालेला आहे. पुढे समुद्र आहे, माग मिस्री सैन्य आहे आणि सगळे इस्रायल लोक भयभीत झालेले आहेत. त्यांना वाटतं की आपलं काय होणार, आणि ते मोशेला म्हणतात, तू कोणत्या देवाबरोबर बोलतोस हे आम्हाला दाखव. आणि ही मागणी परमेश्वर कबूल करतो आणि इस्रायल लोकांना तो भेटण्याचं ठरवतोय. निर्गम 20व्या अध्यायामध्ये आपण हा संदर्भ पाहू शकतो. त्यावेळेस काय झालं, मोठमोठ्या विजा कडकडल्या आणि पर्वतातून धूर निघू लागला आणि गडगडाट मोठा झाला आणि सर्व पाहून इस्रायल लोक घाबरले. त्यांनी ओळखलं हा परमेश्वर आहे आणि आपण ह्याच्याबरोबर बोलू इच्छित नाही. मग ते मोशेला काय म्हणाले, आम्ही परमेश्वराबरोबर बोलणार नाही, तूच परमेश्वराबरोबर बोल. हे भय त्यांच्यामध्ये होतं ते योग्य होतं, कारण तो भयास योग्य असा परमेश्वर आहे, त्याचं रूपच तसं आहे. आणि मोशे करवी परमेश्वर काय म्हणतो, भिवू नका, कारण मी जो परमेश्वर आहे तो तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो आहे. भिवू नका, कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहू नये आणि तुम्ही पाप करू नये म्हणून देव आला आहे. भिवू नका. जर तुम्ही असंच अंधारात राहिलात की बाबा भीत राहिलात तर तुम्ही पाप करू शकाल, पण परमेश्वराचं अस्तित्व आहे हे तुम्हाला पटावं आणि तुम्ही या भयापोटी पापात पडू नये म्हणून परमेश्वर तुम्हाला भेटायला आलेला आहे, असं मोशे करवी तो इस्रायल लोकांना सांगत आहे. एकंदरीत भय एक मानसिकता आहे, ती आपल्याला देवापासून दूर घेऊन जाते. म्हणून स्तोत्र मी जे निवडलं होतं 29 स्तोत्र 29-25 अध्याय, मनुष्याची भीती पाशरूप होते, पण परमेश्वरा जो भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते. म्हणून आपण जेव्हा कशाचीही भीती न बाळगता परमेश्वरावर भाव ठेवतो तेव्हा आमचे संरक्षण होते. जेव्हा आपण परमेश्वरावर भाव ठेवतो त्यावेळेस आपण सात्विक होतो. जेव्हा आपण सात्विक होतो तेव्हा आपण स्तोत्र 91 मधील परमेश्वराने जे संरक्षण पर आपल्याला आश्वासने दिलेली आहेत, आशीर्वाद दिलेले आहेत, ते आत्मसात करण्यासाठी आपण पात्र होतो. केव्हा? ज्या वेळेस आपण त्याच्यावर भाव ठेवतो आणि आपण सात्विक होतो त्यावेळेस स्तोत्र 91 मधील सर्व संरक्षण पर जे आश्वासन आशीर्वाद दिलेले आहेत ते मिळवण्यासाठी आपण पात्र ठरतो. स्तोत्र 91 हे सात्विकाचं रक्षण करणारं स्तोत्र आहे. आज ह्या कोरोना संकटात हे स्तोत्र फार आत्मबल वाढवणारे आहे. बहुतेक घरामध्ये ह्या स्तोत्राचं वाचन होतं. या संकट काळामध्ये हे स्तोत्र आपल्याला धीर देणारे जीवन देवाचे वचन आहे. हे स्तोत्र देवावर पूर्णपणे विश्वास ठेवण्याने आपल्याला मिळू शकणारी सुरक्षितता या स्तोत्रामध्ये व्यक्त केली आहे. देव आपला आश्रय आहे. आध्यात्मिक आणि शारीरिक धोक्याच्या वेळी आपण त्याचे संरक्षण मागू शकतो. हा आपला हक्क आहे, कारण आपण त्याचे निवडलेले लोक आहोत. स्तोत्र 91:10 मध्ये काय म्हटलेलं आहे? कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. ह्या करोना संकट समयामध्ये कठीण समय आपल्यावर आलेला आहे, परंतु जोपर्यंत आपण देवाच्या आज्ञा पाळतो
आणि आपला पुढारी अधिकारी आणि आपल्या जीवनातील आश्रयस्थान म्हणून त्याच्यावर अवलंबून राहतो, तोपर्यंत जे काही होईल ते आपल्या भल्यासाठी होईल. पुढे जाऊन पाहू आपण स्तोत्र 13 मध्ये, तो सिंह व नाग यांना चुडवीत चालशील. आता आपण विचार करूया, आजच्या आपण या शहरी भागामध्ये राहत असताना आपल्याला कधी सिंहाचा कधी प्रसंग उडवला का? सापाचा कधी प्रसंग उडवला का? नाही. आपण सापाला पाहून फार लांब पळतो, सिंह तर आपण फक्त झू मध्येच पाहतो. पण ह्या वचनामध्ये परमेश्वर त्याच्या सुरक्षितेची उंची आपल्याला सांगतो, इथपर्यंत मी तुम्हाला संरक्षण देईन. त्या प्रसंगाला आपण जाणार नाही, सिंह आपल्या शहरात येणार नाही, पण त्याची उंची तो दाखवतो सुरक्षितेची, की इथपर्यंत मी तुमचं संरक्षण करेन. पण हे वचन जे आपण आता वाचलं, की तू सिंह व नाग यांना तुडवीत चालशील, आपण आपल्या पवित्र शास्त्रामधून पाहिलं तर त्याच्या सेवकांच्या आयुष्यामध्ये हे त्यांनी खरं केलेलं आहे. आपण उदाहरण घेऊयात पावलाचं. प्रेषितांची कृत्याच्या 28व्या अध्यायामध्ये जेव्हा पाऊल बर्निका राजासमोर त्याला न्यायसभेसमोर उभं करण्यात आलं, यहुदी लोकांनी त्याच्यावर खोटे आरोप लावून त्याला न्यायसभेसमोर उभं केलं. त्यावेळेस पाऊल बर्निका राजाला म्हणतो की माझी सुनावणी ही कैसरासमोर व्हावी, आणि ही त्याची मागणी बर्निका राजा कबूल करतो आणि त्याला सागरी मार्गाने रोमच्या दिशेने मार्गस्थ करतो. त्याच्याबरोबर एक अधिकारी आणि इतर 200 कैदी असतात, आणि तो सागरी प्रवास करून निघालेला आहे. आणि ते एका बेटावर पोहोचल्यानंतर परमेश्वर पावलाबरोबर होता, आणि पावलाला असं समजलं की इथला पुढचा प्रवास हा कठीण आहे, धोक्याचा आहे. म्हणून त्यांनी अधिकाऱ्याला सांगितलं की इथून पुढे ह्या दिवसामध्ये आपण प्रवास करू नये. परंतु त्या अधिकाऱ्याला वाटलं हा साधा कैदी आहे, ह्याचं मी काय ऐकावं. मग त्या जहाजाच्या खलासाबरोबर त्यांनी चर्चा केली आणि तो आपला प्रवास त्यांनी सुरू केला. आणि पुढं जाता जाता वातावरण बिघडलं, वादळ सुटलं, जहाज बुडू लागलं, आणि सर्वजण ते आपलं धान्य पोते वगैरे वगैरे ते सर्व जहाजाचं वजन कमी करू लागले. पण पावलाबरोबर परमेश्वर होता. परमेश्वर पावलाबरोबर बोलला की तुझ्यासहित या इतरांचा कुणाचाही नाश होणार नाही, जहाज मात्र फुटेल. आणि असं बोलल्यानंतर पावलाने त्या अधिकाऱ्याला सांगितलं की आपला जीव वाचवा, आपल्या होड्या पाण्यात सोडा, ज्याला पोहता येईल त्यांनी पोहत जावा, फळ्या टाका, त्याचा अधिक आधार घेऊन आपण कडेला जाऊ. आणि अशा तऱ्हेनं सर्वांनी समुद्रामध्ये उड्या मारून आपला जीव वाचवला, आणि ते एक मिल्ता नावाच्या बेटावर पोहोचले. आणि मिल्ता नावाच्या बेटावर तिथं बर्बर लोक राहत होते. त्यांनी त्यांचं पाहुणचार केला, स्वागत केला. आणि ज्या वेळेस तिथं थंडी आणि पाऊस असल्या कारणानं पाऊल शेकोटी पेटवत होता, त्यावेळेस उष्णतेने एक मोठा विषारी साप बाहेर आला आणि त्यांनी पावलाच्या हाताला वेटोळे घातले. आणि त्यावेळेस बर्बर लोक म्हणू लागले, हा मनुष्य कोण आहे? देवाने याला सागरी संकटातून वाचवलं आणि इथं ह्या संकटामध्ये घातलं, हा कोणतरी घातकी माणूस आहे. परंतु पावलानं त्या सापाला त्या शेकोटीमध्ये झटकून दिलं, आणि सर्व लोकांना वाटलं की आता हा एक तर सुजेल किंवा मरेल, पण ह्याच्यापैकी काहीच झालं नाही. आणि त्यावेळेस त्या लोकांना विश्वास पटला की हा खरंच देवाचा माणूस आहे. तिथे त्यांनी त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली, आणि त्या लोकांनी विश्वास ठेवला की हा देवाचा माणूस आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित आणि जिवंत परमेश्वर आहे. अति संकटामध्ये त्यांनी त्याला वाचवलं की परमेश्वर त्याच्याबरोबर, संकट समय मी तुझ्या बरोबर असेन, आणि साप आणि नाग यांच्यापासून मी तुझं संरक्षण करेन. खरंच ह्या मोठ्या संकटापासून परमेश्वराने पावलाचं संरक्षण केलेलं आहे. अजून एक आपण उदाहरण पाहूया की परमेश्वराने सिंहापासून त्याच्या सेवकाचा बचाव केलेला आहे.
दानिएलाचा 6व्या अध्यायाच्या संदर्भामध्ये आपण पाहूया. दारियावेश जो राजा होता ह्याच्या मर्जीतला दानिएल होता आणि त्याच्या मनामध्ये, राजाच्या मनामध्ये असं होतं की याला एक राज्यावर मोठा अधिकारी नेमावा. परंतु दानिएलाचे विरोधक जे होते त्यांना हे मान्य नव्हतं आणि त्यांनी एक राजासमोर प्रस्ताव मांडला की पुढील 30 दिवसामध्ये राज्यामध्ये कोणीही आपल्या देवाची उपासना, पूजा, प्रार्थना करणार नाही. आणि दारियुशच्या राजाला वाटलं की त्या राज्यामध्ये काही दुसऱ्या वंशाचे लोक होते, त्यांना त्याच्यापासून अटकाव करण्यासाठी हा नियम करत आहेत, म्हणून त्यांनी त्या आदेशावर सही केली. पण जे विरोधक होते त्यांना विश्वास होता की ही चूक दानिएल करणार आहे, तो त्याच्या परमेश्वराची उपासना सोडणार नाही. आणि नेमकं तसंच झालं. दानिएलाने तो आदेश मानला नाही आणि त्यांनी आपल्या जिवंत परमेश्वराची उपासना करणं सोडलं नाही. आणि दारियुश राजाला नाईलाज झाला, कारण त्या अधिक नियमावर त्यांनी सही केली होती आणि त्याने आदेश दिले की याला सिंहाच्या गुहेत टाकून द्या. आणि दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकून दिलेला आपण पाहतो. भल्या पहाटे दारियुश राजा गुहेकडे निघालेला आहे आणि तो जाऊन काय म्हणतो, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची तू सेवा नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले काय? दारियुश राजा म्हणतो, तू जिवंत देव आहे कबूल करतो, म्हणतो सिंहापासून तुला सोडवता आले काय? आणि उत्तर देतो दानिएल, माझ्या देवाने देवदूत पाठवून सिंहाचे तोंड बंद केले. उत्तर काय देतो? माझ्या देवाने देवदूत पाठवून सिंहाचे तोंड बंद केले, त्यांनी मला काही उपद्रव केला नाही. इथं आपण पाहतो की स्तोत्र 91 सिंहापासून सुद्धा परमेश्वराने दानिएलाचं संरक्षण केलेलं आहे. स्तोत्र 91 हे सात्विक भक्तांना संरक्षण देणारं असं हे स्तोत्र आहे. आता काही वचनं आपण पाहूया जे आपल्याला या कोरोना काळामध्ये आपलं आत्मबल वाढवणारं आहे. स्तोत्र 118:8 परमेश्वरावर विश्वास ठेवण्यापेक्षा मनुष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरे. मनुष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे बरे. आता पवित्र शास्त्रात भरपूर वचन आहेत, त्याचा उलगडा करण्यासाठी आपल्याला फार रेफरन्स वगैरे घ्यावं लागतात, त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. आपल्याला बहुतेक वेळेस प्रार्थना करावं लागते, हे वचनाचा उलगडा मला कर. पण हे वचन आपण शब्दशः जरी घेतलं तरी हे आपल्याला दिलासा देणारा आहे. आज मनुष्य प्राणी काय करत आहे? मनुष्यावर विश्वास ठेवत आहे. आपण टीव्हीवर पाहतो की सगळं जगामध्ये वैज्ञानिक ह्याच्यावर करोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्याच्यावर गोळी शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण कोणालाही यश येत नाही. आणि आपण त्या वैज्ञानिकाकडे आशेने पाहत आहोत की बाबा स्पेन मधून काय तर न्यूज येईल, चीन मधून येईल, अमेरिकेमधून येईल, ब्रिटन मधून येईल, इस्रायल मधून येईल. भारतामध्ये सुद्धा लसीचं संशोधन चालू आहे, त्याला कधी यश येईल. आपण मनुष्यावर विश्वास ठेवून त्या आशेनं आपण त्याकडे पाहत आहोत, पण आपण पाहतो की मनुष्य ह्या करोनासमोर हातबल झालेला आहे आणि परमेश्वरा पुढं शरण जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्या मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं, ख्रिस्ती मानवांना आव्हान केलं की तुम्ही येशू ख्रिस्ताची प्रार्थना करा की या करोनामधून आपल्या राज्याची सुटका व्हावी. म्हणून परमेश्वराला शरण जाणे बरे. आणि आपण पाहूयात की आपल्या घरामध्ये एक बालक असतं. आता मला देखील 1.5 वर्षाची एक नात आहे, तिचं नाव ईशाय आहे. ती आपल्या घरामध्ये फिरत असते. तिला करोनाबद्दल काही माहिती नाही की बाबा मी बाहेर गेल्यावर मला करोना लागेल किंवा मी ते शिवल्यानंतर मला करोना लागेल, बाबा हे समोरची व्यक्ती माझ्यावर शिंकते, खोकते, त्याच्यामुळे करोना लागेल. ते निष्पाप लेकरू, त्याला असं काही माहिती नाही. ते आपलं बागडत आहे, खेळत आहे.
त्याला काळजी नाही, पण त्याच्या पेरेंट्सना, त्याच्या आई वडिलांना काळजी आहे की माझ्या लेकराला कोरोना होऊ नये, म्हणून ती त्याची काळजी घेत असतात. तसं आपण पाहतो की परमेश्वर काय म्हणतो की तुम्ही माझे लेकरे आहात, मग तो आपल्या लेकराची काळजी घेणार नाही काय? निश्चित तो आपल्या लेकराची काळजी घेणार. इस्रायल लोक फारो राजाला ना घाबरत होते, आणि फारो राजा त्यांचा पिछा करत होता. आणि परत मी सांगतो की इस्रायल लोक पूर्ण भयभीत होते. आता त्यांच्या हातामध्ये काही नाहीये, ते काहीच करू शकत नाही. इतक्या मोठ्या मिस्री सैन्याला ते तोंड देऊ शकत नाही, काही करू शकत नाही. आणि त्यांनी भीती बाळगून सर्व काही संपलं असं ते गृहीत धरू लागले. त्यावेळेस परमेश्वर काय म्हणतो मोशेच्या द्वारे, मोशे म्हणाला, भिऊ नका, स्थिर उभे राहा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. काय म्हणतोय? भिऊ नका, स्थिर उभे राहा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत उभे राहा. आज या करोनाच्या संकटामध्ये आपण काही करू शकत नाही, तर परमेश्वर म्हणतोय स्थिर राहा, शांत राहा, माझी उपकार स्तुती करा, माझ्यावर विश्वास ठेवा, सात्विक व्हा, मी तुमच्यासाठी लढेन. निश्चित परमेश्वर या संकट समयामध्ये आपल्या बाजूने लढत आहे. आपल्याला स्थिर उभं राहायचं आहे आणि शांत उभं राहायचं आहे. धन्यवाद. आपण प्रार्थना करू. हे परमेश्वरा, मी जे आता वचन बोललेलो आहे परमेश्वरा, ते तुला मान्य असं व्हावं. तरी देखील परमेश्वरा, या आज्ञानी मनुष्याकडून काही चुकून मी वचनाबद्दल अपशब्द वापरले असतील, चुकीचं काही बोललं असेल, तर दयेनं कृपेनं परमेश्वरा माझी क्षमा कर. सर्व गौरव तुला देऊन लहानशी प्रार्थना प्रभू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तो एक बाप्पा, आमेन. प्रियानो, मी शेवटी सुधीर चव्हाण पाळे साहेब यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी ही वचनामधून बोलण्याची संधी मला दिली. आणि मी तुम्हालाही आव्हान करतो की देवाच्या वचनामधून मी काही चुकून काही बोललेलं असेल तर तुम्ही मला क्षमा करावी. धन्यवाद.